या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या तासाला आपल्याला BATY भारतीय अर्थव्यवस्था पेपर क्रमांक 10 मधील पहिल्या चॅप्टरमधील भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, जी आव्हाने आपल्या सिलेबसला दिलेली आहेत, ज्यामध्ये लोकसंख्या आहे, दारिद्र्य आहे, अ, अ, इतर काही आव्हाने भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहेत. तर त्यापैकी आपल्याला आजच्या तासाला लोकसंख्या हे एक आव्हान किंवा भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील समस्या या ठिकाणी पाहायची आहेत. खरं तर हे ते जे आव्हाने आहेत तेच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत, परंतु अ, नवीन सिलेबसमध्ये आव्हाने म्हणून हे तुम्हाला दिलेलं आहे आणि आता याचा तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे. लोकसंख्या या टॉपिकमध्ये तुम्हाला काय-काय अभ्यासायचं आहे, की यामध्ये अ, लोकसंख्येची सद्यस्थिती पाहावी लागेल भारतातील. त्यानंतर लोकसंख्या वाढीची कारणे. जसा प्रश्न विचारला तसं तुम्हाला त्याची ते आन्सर तयार करावं लागेल. जसं की यावर 2 प्रश्न असू शकतात. लोकसंख्या वाढीची कारणे सांगा किंवा मग दुसरा प्रश्न असू शकतो, की लोकसंख्येची रचना, भारतातील लोकसंख्येची रचना स्पष्ट करा. तर हे 2 प्रश्न मुख्यतः या टॉपिकवर असलेले आपल्याला दिसून येतात. तर यापूर्वी आपण भारतीय अर्थव्यवस्था या पेपरमध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहितलेले आहेत. आपण पाहतो की जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पाहावयास मिळतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. या तिन्ही अर्थव्यवस्थेचे आपण वैशिष्ट्ये, गुण आणि दोष ह्या गोष्टी पाहितलेल्या आहेत. तर आजच्या तासाला आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील लोकसंख्या ही एक समस्या आहे, हे एक आव्हान आहे. हा टॉपिक या ठिकाणी पाहायचा आहे. आपण पाहतो की जगामध्ये जर विचार केला तर सर्वात जास्त लोकसंख्या आशिया खंडात आहे आणि आशिया खंडाचा विचार केला तर सर्वात जास्त लोकसंख्या 2 राष्ट्रांमध्ये आहे, चीन आणि भारत. बरोबर आहे. चीनचा क्रमांक जागतिक पातळीवर पहिला आहे लोकसंख्येच्या बाबतीत जागतिक तुलनेत. चीनमध्ये जगाच्या तुलनेत नाही म्हटलं तरी जवळपास 20% लोकसंख्या आहे. तर भारतात 17.5% लोकसंख्या जगाच्या तुलनेत असलेली आपल्याला दिसून येते. असं भाकीत केलं जातं की 2050 मध्ये भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जागतिक पातळीवर क्रमांक 1 नंबरचा देश होऊ शकतो. कारण आपण पाहतो की तशा प्रकारचं चीनमध्ये जे लोकसंख्या नियंत्रणासाठी कडक धोरण राबवलं जातं, तसं भारतामध्ये दिसून येत नाही आणि त्याचा परिणाम भारतातील लोकसंख्या ही जलद गतीने वाढून ती 2050च्या दरम्यान जागतिक पातळीवर क्रमांक 1 चा देश होऊ शकतो. अशा प्रकारचं एक आव्हान आणि ही एक समस्या. कारण वाढती लोकसंख्या ही चांगली नसते. अतिरेकी लोकसंख्या कुठल्याच राष्ट्राला चांगली नसते. कारण आपण पाहितलं, की राष्ट्राचा विकास हा लोकसंख्येवर अवलंबून असतो. परंतु लोकसंख्या ही ती कशी पाहिजे? पर्याप्त लोकसंख्या पाहिजे आणि त्या लोकसंख्येचा मानव विकास झाला पाहिजे. म्हणजे ज्या राष्ट्रामध्ये कौशल्ययुक्त लोकं असतात किंवा पर्याप्त लोकसंख्या असते, लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होतात किंवा अ, तशा प्रकारचं अनुकूल वातावरण असतं, सामाजिक परिस्थिती प्रगल्भ असते आणि त्या ठिकाणी मानव विकास घडून येतो. अशी लोकसंख्या राष्ट्राच्या विकासासाठी पूरक असते. आपण पाहतो की कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाली तर ती अडथळा निर्माण करते विकासामध्ये. त्या लोकसंख्येच्याही बाबतीत तसं म्हणता येईल. आज आपण पाहतो की पूर्ण जगाचं मार्केट हे भारतावर अवलंबून आहे. कारण जगाच्या तुलनेत 17 ते 17.5% लोकसंख्या ही भारतात आहे आणि म्हणून जागतिक पातळीवर विविध बहुराष्ट्रीय कंपन्या भारतातील मार्केट कॅप्चर करण्याच्या अनुषंगाने आपण पाहतो की वाढती लोकसंख्येचा गैरफायदा घेत आहेत. परंतु आपण पाहतो की त्यामुळे भारताला अतिरेकी लोकसंख्येमुळे भारताला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो किंवा अ, विकासामध्ये अडथळे येतात. जसं की आपण पाहितलं की किती उत्पन्न झालं तरी ते आपण फस्त करतो, उपभोगावरच खर्च करतो. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप आपण करताना म्हटलं, की ज्या वस्तूला मूल्य मिळालं नाही त्याची नोंद राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. कारण वाढती लोकसंख्या ही वाढतं उत्पन्न
फस्त करत आहे. जसं की आपण उदाहरण घेतलं होतं, की शेतीमध्ये 10 क्विंटल धान्य एखाद्या शेतकऱ्याला झालं असेल, तर ते 5 क्विंटल स्वतःच्या कुटुंबासाठी आणि 5 क्विंटल मार्केटमध्ये त्याला विक्री. वास्तवतः राष्ट्रीय उत्पन्नातून फक्त 5 क्विंटलचीच होते, 10 क्विंटलची होत नाही. मग अशा प्रकारे आपण पाहतो, की राष्ट्रीय उत्पन्न वाढीमध्ये अडथळे देखील निर्माण होतात. म्हणजे अतिरेकी लोकसंख्या हा मुख्य प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेचा बनलेला आहे. आपण पाहतो, की भारतीय अर्थव्यवस्थेतील लोकसंख्या वाढीचा वेग हा मोठा आहे इतर राष्ट्राच्या तुलनेत. अ, जसं की आपण पाहतो, की भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची लोकसंख्या 36.1 कोटी होती. 1951 मध्ये भारताची लोकसंख्या 36.1 कोटी होती. त्यामध्ये वाढ होत आपण पाहतो, की आपल्याला पाहावयास मिळेल, की इथे एक टेबल पण दिलेला आहे. तो टेबल आपण पी मधला पाहूया. पहा इथे भारताची लोकसंख्या दिलेली आहे, की 1951 मध्ये 36.1 कोटी लोकसंख्या होती. 1961 मध्ये 43 कोटी झाली. 1971 मध्ये 54 कोटी झाली. 1981 मध्ये 68 कोटी झाली. 1991 मध्ये 84 कोटी लोकसंख्या झाली आणि 2001 मध्ये 102 कोटी आणि 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी लोकसंख्या भारताची आहे. आणि दुसऱ्या कॉलममध्ये या लोकसंख्येचा दशवार्षिक वृद्धी दर दिलेला आहे दुसऱ्या कॉलममध्ये आणि कंसातील आकडे हे वार्षिक वृद्धी दर दर्शवितात. पहा 1951 मध्ये दरवार्षिक वाढ 13.31% होती, तर त्या 10 वर्षातली वार्षिक वाढ ही 1.33% होती. या पद्धतीने ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर साधारणपणे भारताची लोकसंख्या ही 2% दरवर्षी वाढत आहे. तर हा दर खूप मोठा आहे. खरं पाहायला गेलं तर विकसित राष्ट्रांमध्ये लोकसंख्या वाढीचा प्रश्नच नाही. तिथे तर काही विकसित राष्ट्रांमध्ये लोकसंख्या घट होते आणि काही विकसित राष्ट्रांमध्ये लोकसंख्या जरी वाढत असली, तर तिचा वाढीचा वेग हा 1% पेक्षा कमी असतो आणि तो विकासाला पूरक असतो. परंतु 2% वाढीचा विकास दर दरवार्षिक हा विकासामध्ये अडथळा निर्माण करतो आणि म्हणून आपण पाहतो, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. जागतिक पातळीवर आपण पाहिलं, की लोकसंख्या ही साधारणपणे 17-17.5% आहे भारतामध्ये जगाच्या तुलनेत आणि क्षेत्रफळ भारताचं 2.4% आहे. आणि तसं पाहायला गेलं आपण पाहतो, की मग त्यामुळे भारताची लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असल्यामुळे आपलं दरडोई उत्पन्न वाढत नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढीवर मर्यादा येतात, त्यामध्ये अडथळे येतात आणि पर्यायाने दरडोई उत्पन्न वाढत नाही. आणि दरडोई उत्पन्नात अडथळे निर्माण झाले, तर आपण पाहतो की व्यक्ती विकासामध्ये किंवा लोकांच्या राहणीमानामध्ये किंवा उपभोगामध्ये अडथळे निर्माण होतात किंवा मागणीत घट घडून येते आणि त्यामुळे राष्ट्राचा विकास घडून येत नाही आणि म्हणून भारतातील लोकसंख्या ही आज फार मोठी समस्या बनलेली आहे. कारण आपण पाहतो की वाढती लोकसंख्या अनेक आव्हाने घेऊन येत असते. आपण पाहतो की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत्या लोकसंख्येमुळेच दारिद्र्य निर्माण होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळेच बेकारी निर्माण होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळेच आर्थिक विषमता निर्माण होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळेच विकास भारतीय अर्थव्यवस्थेचा तेवढा होत नाही. वाढत्या लोकसंख्येमुळेच आपण पाहतो की गुन्हेगारी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे सगळे फॅक्टर्स आपण पाहतो की विकासात अडथळे निर्माण करतात. म्हणून पर्याप्त लोकसंख्या असणे खूप महत्वाचं असतं. पर्याप्त लोकसंख्या ही विकासाला पूरक असते आणि म्हणून आपण पाहतो की लोकसंख्या हा घटक राष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून लोकसंख्या हा पार्ट महत्त्वाचा आहे. कारण देशाचा विकास हा लोकांवर अवलंबून असतो. ज्या राष्ट्रातील लोक गुणी असतात, अ, ज्याला आपण म्हणतो राष्ट्रभक्त असतात किंवा राष्ट्रवादी असतात, अशा देशाचा विकास जलद गतीने होतो. आपल्याला जपानच्या बाबतीत किंवा विकसित इतर राष्ट्रांच्या बाबतीत आपण पाहतो, की त्या राष्ट्रांमधील लोकांमध्ये राष्ट्रभक्ती ओतप्रोत भरलेली दिसून येते. राष्ट्रासाठी ते काम करतात आणि आपण पाहिलं, की आपण औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये पाहिलं, की
सरकारी उपक्रम का तोट्यात जातात किंवा खाजगी उपक्रमातून कशा प्रकारचा वर्गसंघर्ष निर्माण होतो आणि हे वाढत्या लोकसंख्येचा परिणाम असतो. आपण पाहतो, की वाढती लोकसंख्या असेल तर लोकांमध्ये स्किल डेव्हलप तेवढं होत नाही. प्रत्येकाला विकासाच्या संधी निर्माण होत नाहीत आणि आपण पाहतो, की कौशल्ययुक्त आणि किंवा एक गुणी कर्मचारी वर्ग मिळणं किंवा त्याचा 100% वापर करून घेणं हे व्यवस्थेमध्ये अडथळा म्हणजे होत नाही आणि त्यामुळे आपण पाहतो, की विकासामध्ये अडथळे निर्माण होत असतात आणि म्हणून पर्याप्त जर लोकसंख्या असेल तर शासनाला तशा प्रकारचं व्यवस्थित नियोजन करता येतं मानव विकासाच्या अनुषंगाने आणि ते पर्याप्तही ठरतं आणि म्हणून अतिरेकी लोकसंख्या ही जसं की आपण पाहतो, की एखाद्या टू व्हीलरची कॅपॅसिटी 2 सीटची असेल पण त्याच्यावर जर 5 लोकं बसले तर ती गाडी चालणार नाही. तशा प्रकारचं आपल्या राष्ट्राचं झालेलं आहे, की लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे आणि हा विस्फोट सगळ्या समस्यांचं मूळ असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून अ, भारताची लोकसंख्या ही एक भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठं आव्हान आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आपण लोकसंख्येच्या बाबतीत जागतिक आढावा घेतलेला आहे. जगाची आज 2011 मधील आपण पाहतो, की लोकसंख्या ही 7 अब्ज आहे. तर त्यातली 1 अब्ज तर भारताचीच आहे. बरोबर आहे. भारतामध्ये 121 कोटी लोकसंख्या आहे. तर अशा प्रकारे म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी हा 17-17.5% चा हा पार्ट असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण पाहितलं की दर 10 वर्षानं लोकसंख्येची मोजणी भारतामध्ये होत असते. त्याला दशवार्षिक म्हणतो आणि ती सातत्याने शासकीय पातळीवर तशा प्रकारची मोजमाप आपण झालेलं दिसून येतं. लोकसंख्या हा घटक अ, आपण पाहतो की बऱ्याच गोष्टीवर या ठिकाणी अवलंबून असतो. लोकसंख्येचा अ, जे एखाद्या राष्ट्रामध्ये व्यक्तिविकास हा राष्ट्राच्या धोरणावर अवलंबून असतो. या टेबलमध्ये आपण पाहतो की भारताच्या लोकसंख्येच्या संदर्भात काही इतरही आकडेवारी दिलेली आहे, की ज्यामध्ये शहरी लोकसंख्या आहे, ग्रामीण लोकसंख्या आहे, साक्षरता आहे, लोकसंख्येची घनता आहे, लिंग गुणोत्तर आहे. त्यानंतर इतरही काही माहिती यामध्ये दिलेली आहे. तर आपण पाहतो की शहरी आणि ग्रामीण आज आपण भारताच्या पातळीवर विचार जर केला तर 2011 मध्ये 31.2% लोकसंख्या ही शहरी भागात, तर ग्रामीण भागात 68.8% लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर शहरी भागातील त्याचबरोबर भारताची साक्षरता या ठिकाणी दिलेली आहे. 2011 मधील 74.04% आहे. त्यानंतर घनता दिलेली आहे. 382 चौरस मीटर ही घनता आहे. त्यानंतर स्त्री-पुरुष प्रमाण दिलेलं आहे. 900 दर 1000 स्त्रियामागे 940 सॉरी दर 1000 पुरुषांमागे 940 स्त्रियांचं प्रमाण आहे. तर हे सगळं आपण पाहतो, की ह्या सगळ्या गोष्टी अ, आकडेवारी जर पाहितली तर हे खरंच आव्हान आहे. कारण वाढती लोकसंख्या ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासमोरील मोठं आव्हान आहे. मग लोकसंख्या का वाढते? एखाद्या राष्ट्रामध्ये लोकसंख्या का वाढते? याची काही कारणे या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. त्यामध्ये अ, पहिलं कारण सांगता येईल, की आपल्या भारतामध्ये विवाहाची सार्वत्रिक प्रथा आहे. आपण पाहतो, की भारतामध्ये जो व्यक्ती जन्माला आला त्याचा विवाह व्हावा, अशा प्रकारची परंपरा आहे. आणि त्यामुळे विवाह झाला की लोकसंख्या वाढ घडून येते. परंतु विकसित राष्ट्रांमध्ये अशा प्रकारची स्थिती नसते. विकसित राष्ट्रांमध्ये बरेच लोक विवाह करत नाहीत किंवा तिथे असं सक्तीचं नसतं. बरेच लोक आपण पाहतो की विकसित राष्ट्रांमध्ये संशोधनात आपलं पूर्ण वेळ देता यावा म्हणून विवाह करत नाहीत किंवा राष्ट्र विकासाच्या कार्यामध्ये पूर्ण वेळ द्यावा म्हणून विकास म्हणजे विवाह करत नाहीत किंवा इतरही कारणांसाठी विवाह
करत नाहीत किंवा विवाह केला तर स्वातंत्र्यावर बंधने येतात. अशा प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्य अ, आड किंवा अडचणी निर्माण होतात. अशा प्रकारची भावना विकसित राष्ट्रांमध्ये असते आणि म्हणून विकसित राष्ट्रांमध्ये बरेच लोक विवाह करत नाहीत. परंतु भारतासारख्या अल्पविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांमध्ये अ, प्रत्येक व्यक्तीचा विवाह व्हावा ही परंपरा आहे किंवा तो एक संस्कार आहे. अशा प्रकारची एक परंपरा आहे आणि म्हणून विवाह झाला की लोकसंख्या वाढीला चालना मिळते. हे एक पहिलं कारण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर जन्म ही ईश्वरी देणगी हे एक कारण अ, भारतातील लोकसंख्या वाढीचं सांगता येईल की अ, एखाद्या समजा विवाह झाल्याच्या नंतर अपत्य जे होतात ते ईश्वराची देणगी अशा प्रकारची भावना बऱ्याच भारतीय लोकांमध्ये आहे. परंतु आज आपण पाहतो की यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे, की आज भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिकीकरणाशी जोडलेली आहे आणि त्यामुळे लोकांपर्यंत प्रसार माध्यमे जात आहेत किंवा विकासाच्या गोष्टी किंवा बातम्या त्यांच्यापर्यंत जात आहेत किंवा वाढत्या लोकसंख्येत छोटं कुटुंब, महान कुटुंब अशा प्रकारचं शासकीय धोरणाचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागात होत आहे आणि म्हणून आज आपण पाहतो की थोड्याफार प्रमाणात हा दृष्टिकोन आता कमी झालेला आहे. त्यामुळे भारताची लोकसंख्या वाढ जी 1991 ते 2000 च्या दरम्यान 2% दरवर्षी वाढत होती, तर त्याचा ग्रोथ रेट थोडा कमी झालेला आहे. मला 2% च्या तो खाली आलेला आहे. तर थोडाफार प्रमाणात आपण पाहतो की जसं थोडा विकास होईल तसं आणि लोकसंख्येच्या बाबतीत शासनाच्या धोरणावर त्याचा जर व्यवस्थित प्रचार आणि प्रसार झाला, तर आपण पाहतो की हळू त्याला जनतेतून रिस्पॉन्स मिळत आहे. आज ते आपण पाहतो की की जन्म ही ईश्वरी देणगी म्हणजे अपत्य हे ईश्वर देणगी आहे, अशी जर भावना निर्माण झाली, तर त्यातून लोकसंख्या ही वाढतेच, असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर रूढी आणि प्रथा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. जसे की आपण पाहतो की अपत्याच्या बाबतीत काही रूढी आहेत किंवा वारसा पाहिजे. त्यानंतर म्हणजे मेल्याच्या नंतर पित्र घालणारं कोणीतरी पाहिजे. अशा प्रकारच्या रूढी आणि प्रथेमधून मुलगा होण्यासाठी मुलीच होत असेल तर मुलगा होण्यासाठी पुढच्या अपत्याची वाट पाहणे किंवा अपत्याची त्यातून संख्या वाढते. अशा प्रकारच्या भरपूर परंपरा असल्यामुळे त्या परंपरेच्या नावाखाली भारताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचं कारण आपल्याला सांगता येईल की मुलाच्या जन्मास महत्त्व आहे. आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा दर्जा प्राचीन काळापासून जरी श्रेष्ठ असला, तरीही जेव्हा अपत्य जन्माला येतं, तेव्हा मुलगाच व्हावा ही भावना भारतीय कुटुंबांमध्ये जास्त असलेली आपल्याला दिसून येते. त्या पाठीमागे विशेषतः कारण आपल्याला सांगता येईल, की भारतातील रूढी आणि परंपरा ह्या त्याला विशेष कारणीभूत आहेत, की म्हातारपणीची काठी असावी अशी एक भावना आहे किंवा मेल्याच्या नंतर पित्र घालणारा कोण किंवा आपल्या संपत्तीचा वारस कोण? मुलाला संपत्तीचा वारस म्हणत होते. परंतु आता अलीकडे आपण पाहतो, की शासनाने यामध्ये बदल केलेला आहे. लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे. मुलगा काय, मुलगी काय एक समान माना. जसा मुलगा तुमच्या संपत्तीचा वारस आहे, तसं मुलगीही संपत्तीचा वारस आता शासनाने ठरवून दिलेलं आहे, की मुलगा आणि मुलगी हे समान अपत्य. आजही बऱ्याच फॅमिलीमध्ये आता ती जनजागृती आलेली आहे. एका मुलीवर ऑपरेशन करणारी खूप कुटुंबे आहेत. त्यांचा सन्मान शासकीय पातळीवर आणि सामाजिक लेव्हलवर ज्यांच्यामध्ये जनजागृती झालेली आहे, असे आपल्याला लोक असे कुटुंब बरेच दिसत आहेत. अ, हे अलीकडील पाहायला मिळतं. परंतु तोपर्यंत भारतात लोकसंख्या खूप वाढली. कारण मुलाच्या जन्माचं आपण पाहतो सुरुवातीला 4-5 मुली झाल्या तर मुलगा होईपर्यंत मग ते 9-10 अपत्य होईपर्यंत त्यातून मुलाच्या वाट पाहण्यातून 9-10 अपत्याचा जन्म झालेला आपल्याला बऱ्याच कुटुंबामध्ये दिसून येतो. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की बहुपत्नीत्व ही एक प्रथा भारतामध्ये आहे, की मोठ्या फार प्रमाणात पहिल्या पत्नीला अपत्य होत नसेल तर दुसरी पत्नी किंवा अ, की घरात कमवणारे जास्त असावेत म्हणून जास्त अपत्य निर्माण करण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये असते आणि त्यातून बहुपत्नीत्वामधून लोकसंख्या वाढीला चालना मिळते. त्यानंतरचं एक कारण सांगता येईल, की निरक्षरता हेही एक कारण आपल्याला सांगता येईल, की आज आपण पाहतो, की जिथं साक्षरता आहे तिथं छोटं कुटुंब आहे. जिथं निरक्षरता आहे तिथं कुटुंब मोठं आहे.
कारण त्याचे साइड इफेक्ट्स म्हणा, परिणाम म्हणा, वाढत्या लोकसंख्येचे परिणाम त्यांच्या लक्षात आलेले नसतात. त्यांना फक्त एकच लक्षात येतं, रूढी आणि परंपरेनुसार हे सगळं दैवी देणगी आहे किंवा कमवणारे हात हा घरात जास्त पाहिजे किंवा एकमेकांना सपोर्ट जास्त पाहिजे आणि त्यातून ती भावना निर्माण होते किंवा मुलासाठीचा आग्रह धरणे. त्यामुळे काय होतं, की ह्या अज्ञानामधून लोकसंख्या वाढीला चालना मिळते. त्यानंतर आपल्याला दिसून येतं, की संयुक्त कुटुंब पद्धती हे एक कारण लोकसंख्या वाढीचं सांगता येईल, की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात संयुक्त कुटुंब पद्धती आहे आणि संयुक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे कितीही मेंबर्स त्यामध्ये ॲडजस्ट होतात. ही एक भावना त्यांना लोड वाटत नाही आणि त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती ही लोकसंख्या वाढीला चालना देते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला सांगता येईल, की हवामान हे एक कारण आपल्याला त्यामध्ये घेता येईल, की भारतामध्ये अनुकूल लोकसंख्या वाढीला अनुकूल हवामान आहे आणि त्यामुळे अ, ज्या लोकसंख्या वाढ होते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दारिद्र्य हे एक कारण आपल्याला सांगता येईल, की दारिद्र्यामुळे ही लोकसंख्या वाढते. लोकांमध्ये दारिद्र्य असल्यामुळे लोकांना वाटतं, की कमवणारे हात जास्त असतील तर घरात पैसा येईल आणि पैसा आल्यामुळे आपल्याला व्यवस्थित जीवन जगता येईल असं त्यांची भावना असते. परंतु त्यामधून आपण पाहतो, की ती समस्याच बनते. त्यानंतर करमणुकीच्या साधनांचा अभाव हे एक कारण आपल्याला सांगता येईल, की ग्रामीण भागामध्ये करमणुकीच्या साधनांचा अभाव असल्यामुळे लोकसंख्या ही वाढ घडून येते. त्यानंतर कृषी आधारित व्यवस्था आहे. आपण पाहतो की भारतीय कृषीमध्ये नाही म्हटलं तरी साधारणपणे अ, स 65% ते 70% च्या दरम्यान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार कृषीमधून मिळत आहे. कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. लोकांचा मुख्य व्यवसाय कृषी आहे आणि कृषीमध्ये मॅनपॉवर खूप लागतो आणि हा जर घरचाच असेल तर लोकांना वाटतं की बाहेर पैसा जात नाही. मग त्यासाठीही लोकसंख्या वाढीला चालना मिळते असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला सांगता येईल, की कुटुंब नियोजन कार्यक्रमाला अल्प प्रतिसाद मिळतो. आपण पाहतो, की राष्ट्रीय पातळीवर शासनाचं लोकसंख्या वाढ होऊ नये म्हणून एक धोरण असतं आणि ह्या धोरणाला लोकांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे. त्यासाठी अ, छोटं कुटुंब, महान कुटुंब किंवा एक अपत्य झाल्याच्या नंतर ऑपरेशन करणे, कुटुंब नियोजन करून घेणे किंवा दुसऱ्या अपत्यानंतर कुटुंब नियोजन करून घेणे. परंतु ही भावना ग्रामीण लोकांमध्ये म्हणा, शहरी लोकांमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या रूढी परंपरा पाळणाऱ्या लोकांमध्ये म्हणा, की नसते, की ते एक पाप समजतात किंवा काहीतरी त्यातून समस्या उद्भवेल, ही भीती त्यांच्यामध्ये असते आणि म्हणून ते त्या कार्यक्रमाला प्रतिसाद देत नाहीत आणि त्यातून आपण पाहतो, की मोठ्या फार प्रमाणात लोकसंख्या भारतामध्ये वाढलेली आहे. त्याचबरोबर इतरही बरीच कारणे आपल्याला या ठिकाणी लोकसंख्या वाढीची सांगता येतील. तर आपण पाहतो, की चीनमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था असल्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर तेवढं खुलं व्यक्ती स्वातंत्र्य नसतं. शासकीय धोरणाचं तिथं अंमलबजावणी कडक होत असल्यामुळे तिथे एक कुटुंब एक अपत्य आलेलं आहे. ही योजना चीनने मागील बऱ्याच वर्षापासून राबवल्यामुळे चीनची लोकसंख्या आता थोड्याफार प्रमाणात स्थिर आहे. परंतु भारतामध्ये असा प्रयोग करता येत नाही. कारण भारतामध्ये आपण पाहतो, की लोकसंख्या आहे, शासकीय पातळीवर धोरण राबवलं जातं. परंतु तेवढी त्यामध्ये कठोरता या ठिकाणी न आल्यामुळे लोकांना स्वातंत्र्य मिळतं आणि लोक आपण पाहतो, की जिथे निरक्षरता आहे किंवा अशा प्रकारची ग्रामीण भागातील जनता असेल किंवा काही लोकांवर धर्माचा पगडाही असतो किंवा रूढी परंपरा प्रिय काही लोकं असतात. किंवा काही लोकांचे वेगवेगळे उद्देश असतात आणि हे सगळे आपण कारणं पाहितले आणि या सगळ्या कारणातून आपण पाहतो की लोकसंख्या ही अतिरेकी लोकसंख्या वाढत असते. वास्तविक पाहता की राष्ट्राचा विकास हा लोकसंख्येवरच अवलंबून असतो. परंतु लोकसंख्या ही पर्याप्त पाहिजे, विकासाला पूरक पाहिजे. जसं की आपण पाहतो की एखादी एस-टीमध्ये एस-टीच्या कॅपॅसिटीनुसार लोकसंख्या बसली, लोकं बसले जसं की एस-टीमध्ये 52 सीटची क्षमता असते. 52 लोकं जर बसले तर एस-टी ही फायद्यात चालते. परंतु अतिरेकी लोकसंख्येमुळे काय होतंय, एस-टीमध्ये 100 लोकं बसले तर एस-टीचं मेंटेनन्स वाढतं आणि मग एस-टीचा मिळालेला नफा एस-टीच्या दुरुस्तीवरच जातो. तो काही एस-टीच्या विकासाला वगैरे किंवा नवीन एस-ट्या घेण्यात उरत नाही. मग अशा प्रकारची अवस्था निर्माण होते, की वाढती लोकसंख्या ही विकासाला फस्त करते किंवा अडथळे निर्माण करत असते. दुसऱ्याला संधी उपलब्ध होऊ देत
नाही किंवा विकासामध्ये भांडवल उपलब्ध होत नाही आणि म्हणून आपण पाहतो की वाढती लोकसंख्या ही अनेक आव्हाने घेऊन येते आणि विशेषतः भारताच्या बाबतीत आपण हे सगळं जाणून आहात. आज आपण पाहतो की वाढत्या लोकसंख्येमुळे एवढे प्रश्न वाढलेले आहेत की विद्यार्थ्यांना शाळेमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा ॲडमिशन सुद्धा मिळण्यामध्ये आता कठीणाई झालेली आहे. शिक्षणामध्येही आपण पाहतो की ॲडमिशन मिळणं आता वाढत्या लोकसंख्येमुळे सोपं राहिलेलं नाही किंवा अशा प्रकारची अनेक आव्हाने आपण पाहतो की कुठे जा रांगा आहेत. तुम्ही साधं भाजी घ्यायला गेलात तर तिथं रांग म्हणजे एवढी लोकसंख्या वाढली आहे की अतिरेकी मागणी येते. अतिरेकी मागणी आली तर किमती वाढतात आणि किमती वाढल्या तर दारिद्र्य निर्माण होत असतं. बेकारी निर्माण होत असते. तर ह्या सगळ्या आव्हाने ह्या सगळ्या समस्या वाढत्या लोकसंख्येतून होत असतात. म्हणून वाढती लोकसंख्या ही 100% त्या राष्ट्राच्या विकासाला अडथळा निर्माण करत असते. म्हणून छोटं कुटुंब, महान कुटुंब म्हणून शासकीय पातळीवरील जे लोकसंख्या वाढीवर नियंत्रणाचं धोरण असतं, त्या धोरणाला लोकांनी जर प्रतिसाद दिला, त्यानुसार जर आपलं कुटुंब व्यवस्था ठेवली, तर निश्चितच राष्ट्राच्या विकासाला पूरक अशी त्या राष्ट्रामध्ये लोकसंख्या निर्माण होऊन राष्ट्राचा विकास होऊ शकतो. म्हणून राष्ट्राच्या अतिरेकी लोकसंख्येला मर्यादा आली पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या तासामध्ये आपण उपस्थित झालात, शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.